हॅलो राधे. डिस्कॉम्फिचर ऑफ शाहिस्ते खान हिस्ट्रीचं चॅप्टर नंबर 11 त्याचे वर्ड्स आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला तर वर्ड आहे, चॅप्टरचं जे टायटलच आहे डिस्कॉम्फिचर ऑफ शाहिस्ते खान. आणि हे सगळे वर्ड्स मी नोटबुकमध्ये लिहिलेले आहेत आणि वन बाय वन माझं प्रत्येक वर्ड ऐकायचं आणि नोटबुकमध्ये त्याची स्पेलिंग आणि मिनिंग वाचायचं. तर फर्स्ट वर्ड आहे डिस्कॉम्फिचर. डिस्कॉम्फिचर DISCOMFITURE. डिस्कॉम्फिचर म्हणजे काय? फजिती. शाहिस्ते खानाची शिवाजी महाराजांनं काय केली होती? फजिती. कारण लाल महालामध्ये घुसून त्यांनी त्याची बोटं कापली होती. त्याच्यानंतर हे तर चॅप्टरचं नाव झालं. त्याच्यानंतर सुरुवातीचा पॅरेग्राफ सांगतो की दक्षिणेकडच्या भागामध्ये या चॅप्टरच्या सुरुवातीचा पॅरेग्राफ काय म्हणताय बघ. आदिलशहाने खूप साऱ्या त्याच्या सरदारांना पाठवलं होतं शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी, शिवाजी महाराजांचं स्वराज्य नष्ट करण्यासाठी, पण सगळ्यांना शिवाजी महाराजांनी परतवून लावलं. तर मग आदिलशहाला कळलं की आता ह्याच्या पुढे याला कुणालाही पाठवणं योग्य नाही, त्यापेक्षा आपण याच्या स्वराज्याला रेकग्निशन देऊया, ओळख देऊया आणि शिवाजी महाराज पण एक राजा आहेत ह्याचा आपण स्वीकार करूया. मग आदिलशहानं यांना हरवण्यासाठी जे प्रयत्न केले त्याच्यासाठी एक सुंदर शब्द आला आहे. तो दुसरा शब्द कोणता आहे? लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये व्यक्ती जेव्हा पूर्ण प्रयत्न करतो, सगळे प्रयत्न करतो, म्हणजे अशी कोणतीही गोष्ट ट्राय करायची ठेवत नाही, त्याच्याजवळ जेवढे अवेलेबल रिसोर्सेस आहेत, त्याच्याजवळ जेवढे गोष्टी तो करू शकतो त्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड. जसं तू काल शिवाजी महाराजांच्या तिथं मेळ्यामध्ये आला होतास, त्या मेळ्यामध्ये तू ते जे कोणती मशीन होती ती व्हॅक्यूम क्लीनर, ते घेण्यासाठी तू बरेच प्रयत्न केलास. यू लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड टू कन्व्हिन्स मी, पण मी घेतलं का? नाही. तर लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड म्हणजे सर्व शक्य असलेले प्रयत्न करणे. आणि मग या सगळ्या प्रयत्नानंतर आदिलशहाला यश मिळालं नाही. मग आदिलशहानं काय केलं? गिवअप केलं. म्हणजे त्यानं सोडून दिलं ते करणं. गिवअप करणे म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण अचीव करण्यासाठी जेव्हा प्रयत्न करत असतो, मग जेव्हा आपल्याला कळतं की ह्यात आपण किती प्रयत्न करून हे आपल्याला भेटू शकणार नाही, अशा वेळेला ते प्रयत्न जेव्हा कोणी थांबवतं तेव्हा त्याच्यासाठी सुंदर शब्द आहे. तो तिसरा शब्द म्हणजे गिवअप करणे. आणि इथे चॅप्टरमध्ये शाहिस्ते खानच्या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये आदिलशहा गेव अप असं आले. म्हणजे आदिलशहाने आता प्रयत्न थांबवून टाकले आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा स्वीकार केला. पण हे तर साऊथ पार्टमध्ये झालं. साऊथर्न पार्टमध्ये कोण होता? आदिलशहा. म्हणून आदिलशहानं आता गिवअप केल्यामुळे तिकडे थोड्या वेळासाठी शांती होती. पण नॉर्थ पार्टमध्ये मुघल अटॅक करत होते नेहमी, मग त्याच्यामुळे शिवराजांच्या स्वराज्याचं खूप नासधूस व्हायचं. तर ह्या नासधूससाठी काय म्हटलेलं आहे? रिऊन, RUIN. मुघल जेव्हा यायचे तेव्हा रेड करायचे. रेड म्हणजे काय? अचानक हल्ला, RAID. अचानक हल्ला करायचे, शेतकऱ्यांची पिकांची नासाडी करायचे, कोणाला मारून टाकायचे. तर अशा पद्धतीनं दोन शब्द इथं आले, RUIN. रिऊन म्हणजे नासाडी करणे आणि रेड, RAID. रेड म्हणजे अचानक केलेला हल्ला. तसंच शिवाजी महाराजांनी पण काही रेड केल्या होत्या. सुरत या शहरावर हल्ला केला होता, माहीत आहे ना? सुरतेवर, रेड ऑन सुरत. मग आता हा झाला रागात. जेव्हा शिवाजी महाराजांच्या एरियामध्ये येऊन मुघल नासधूस करू लागले, मग शिवाजी महाराजांना पण राग आला. शिवाजी महाराजांनी ठरवलं याला पण अद्दल घडवायची. मग शिवाजी महाराजांनी पण काय केलं? मुघलाच्या एरियामध्ये जाऊन रेड केली. मग मुघलाच्या एरियामध्ये जाऊन केलेल्या रेडमुळं औरंगजेब जास्तच चवताळला. त्याने काय केलं? मग त्याचा मामा, त्याचे जे अंकल कोण होते? शाहिस्ते खान, त्यांना पाठवलं शिवाजीला धडा शिकवण्यासाठी. मी माझ्या नोटबुकमध्ये बघत वर्ड बघ, मी शाहिस्ते खानाचं चित्र पण काढलं आहे. मग शाहिस्ते खान आला 75,000च्या आर्मीला घेऊन. किती आर्मी? 75,000. एलिफंट, कॅमल्स, कितीतरी शेकडो हजारो हत्ती, उंट आणि सोबत तोफासाठी शब्द आहे कॅनन. तर एवढं सगळं घेऊन आला कुठं? शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी. मग आक्रमण करताना
त्याने सुरुवातीला कोणत्या प्रदेशावर आक्रमण करण्याचं ठरवलं? त्याने पुण्यावर आक्रमण करायचं ठरवलं. तर पुण्यावर आक्रमण करताना रस्त्यामध्ये तो डायरेक्ट पुण्याला गेला का आक्रमण करायला? नाही. रस्त्यामध्ये काही गावं आली. जसं ही गावांची नावं लक्षात ठेवा, याच्यावर मी प्रश्न विचारलेला आहे. 2 प्रश्न विचारलेले आहेत की शाहिस्ते खानानं कुणाला पाठवलं शिवाजी महाराजांना धडा शिकवण्यासाठी? तर औरंगजेबानं कुणाला पाठवलं शिवाजी महाराजांना धडा शिकवण्यासाठी? त्याचे मामा शाहिस्ते खान. आणि औरंगजेबानं का पाठवलं? कारण की शिवाजी महाराजांनी त्याच्या मुघलांच्या प्रदेशामध्ये रेड केली, त्याच्यामुळे तो रागात येऊन त्याने त्याच्या मामाला पाठवलं शिवाजी महाराजांना अद्दल घडवण्यासाठी. तर त्याचं उत्तर कसं लिहिशील? मी प्रश्न विचारलेला आहे तुला. व्हाय एम्परर औरंगजेब वॉज एनरेज्ड. एनरेज म्हणजे ENRAGE. एनरेज म्हणजे कुणाला रागाला आणणे. आपल्या याच्यामध्ये प्रश्न तो शब्द आहे बहुतेक. दिस एनरेज्ड शाहिस्ते खान, दिस एनरेज्ड मुघल. एनरेज हा शब्द इकडे इतिहासामध्ये वारंवार येणार आहे. एखाद्याच्या कोणत्या 8वा शब्द आहे बघ, 8वा शब्द नोटबुकमध्ये मी लिहिलेला. एनरेज, ENRAGE. रेज म्हणजे अँगर आणि एनरेज म्हणजे कुणाला रागाला आणणे. एखाद्याच्या ॲक्टिव्हिटीमुळे जो कोणी रागाला येतो ना त्याला एनरेज म्हणतात. मग एम्परर औरंगजेब वॉज एनरेज्ड अँड सेंट शाहिस्ते खान टू डील विथ शिवाजी. हे असं का झालं? गिव्ह रिझनमध्ये मी विचारलंय. एम्परर औरंगजेब वॉज एनरेज्ड अँड सेंट शाहिस्ते खान टू डील विथ शिवाजी. असं का झालं? तर उत्तर त्याचं काय राहिलं ते आपल्या पॅरेग्राफमध्येच आहे. शिवाजी महाराज carried out raids in the territory of the Mughal emperor. शिवाजी महाराज carried out raids in the territories of Mughal emperor. टेरिटरी म्हणजे प्रदेश, TERRITORY. मग शिवाजी महाराज carried out raids in the territory of Mughal emperor. Therefore Aurangzeb was enraged and he sent Shaiste Khan, his uncle, to deal with Shivaji and teach him a lesson. ओके. त्याच्यानंतर इन स्पाइट ऑफ एक शब्द आलेला आहे राधे. इन स्पाइट ऑफ म्हणजे काय? बावजूद, असं असताना सुद्धा. आणि पीस म्हणजे शांती. इन्स्पाइट हा शब्द बघ राधे चॅप्टरच्या एकदम सुरुवातीलाच आलाय. शाहिस्ते खान्स कॅम्पेन म्हणून जो पहिला पॅरेग्राफ आहे ना पुस्तकात, तर इन स्पाइट ऑफ, इन स्पाइट ऑफ म्हणजे असं असताना देखील, उसके बावजूद. तर ते वाक्य काय बघ, इन स्पाइट ऑफ रिपीटेड एफर्ट्स इन विच he left no stone unturned, Adil Shah of Bijapur could not force Shivaji to surrender. म्हणजे आदिलशहाचे सर्व प्रयत्न करून सुद्धा शिवाजी महाराज त्याला सरेंडर झाले नाहीत. म्हणजे असे असून सुद्धा आदिलशहाचे एवढे प्रयत्न, एवढे सरदार आणि एवढे अटॅक होऊन सुद्धा शिवाजी महाराज त्याच्या पुढे नमले नाहीत आणि त्यांनी सरेंडर झाले नाहीत. इन स्पाइट ऑफ. आणि इन स्पाइट ऑफ हा शब्द तुझ्यासाठी खूप लागू पडतो. कसं? इन स्पाइट ऑफ टेलिंग राधे रिपीटेडली नॉट टू वॉच द मोबाईल, राधे वोंट लिसन टू अस. म्हणजे आमचे रिपीटेड इन्स्ट्रक्शन देऊन सुद्धा राधे मोबाईल बघणं थांबवत नाही. इन स्पाइट ऑफ असं असून सुद्धा. ठीक आहे. तर मग कुठवर आलो आपण? आतापर्यंत आपण 9 शब्द पाहिले राधे. पहिला होता डिस्कॉम्फिचर म्हणजे फजिती. दुसरा आहे लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड. आणि तू वहीकडे बघणार आहेस, मी जेव्हा आता हे शब्द सांगतोय तेव्हा वहीमध्ये पहिला शब्द आहे डिस्कॉम्फिचर, फजिती. दुसरा शब्द आहे लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड म्हणजे सर्व शक्य असलेले प्रयत्न करणे. तिसरा शब्द होता गिवअप. आदिलशहानं गिवअप केलं ना, म्हणजे ते प्रयत्न करणे त्याने सोडून दिले.
र्यून म्हणजे नासाडी, विध्वंस RUIN र्यून. आणि रेड अचानक केलेला हल्ला. मग अचानक हल्ला कोणी केला होता? रेड, ज्या मुघलांनी पूर्ण महाराष्ट्र र्यून केला होता, नासाडी केली होती त्याची, म्हणून शिवाजी महाराजांनी मुघलांच्या प्रदेशामध्ये केली रेड. त्याच्यामुळे झाला एनरेज्ड. कोण? औरंगजेब. आणि त्यांनी पाठवलं त्याच्या मामाला. किती सैन्य देऊन? 75,000चं. आणि इन स्पाइट ऑफ एक शब्द आलाय, असे असून सुद्धा, उसके बावजूद. PEAC, पीस म्हणजे शांती. एनरेज, ENRAG, एनरेज म्हणजे रागाला येणे. कॅनन म्हणजे तोफ, कॅनन म्हणजे तोफ. आता बघ, दिशा ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ या दिशा आहेत. तर आता जेव्हा तू म्हणतो की पूर्वेकडे जातोय, तर म्हणायचं ईस्ट वर्ड. उत्तरेकडे जातोय नॉर्थ वर्ड. दक्षिणेकडे जातोय साऊथ वर्ड. पश्चिमेकडे जातोय वेस्ट वर्ड. त्या दिशेने जातोय, कोणती कळली नाही, टुवर्ड्स पुणे, टुवर्ड्स नांदेड म्हणजे नांदेडकडे, नांदेडच्या दिशेने. मग शाहिस्तेखान आला कुणीकडे? पुण्याच्या दिशेने, टुवर्ड्स पुणे. शाहिस्तेखान कुठे यायला सुरू केला? शाहिस्तेखानाला औरंगजेबनी पाठवलं, तो निघाला पुण्याकडे. मग पुण्याकडे निघाला तर तो डायरेक्ट पुण्याला जाऊन अटॅक केला का? नाही. दरम्यान त्याने 3 जागी 3 गावावर आक्रमण करून त्यांना कॅप्चर केलं. ती गावं होती शिरवळ, शिवापूर, सासवड आणि पुरंदर. पुरंदरमधला सीज म्हणजे वेढा, SIEGE, सीज म्हणजे वेढा. एखाद्याला चारी बाजूनं घेरून घेणे. 14वा शब्द दिलाय मी, SIEGE, सीज. सीज म्हणजे वेढा. मी एक किल्ल्याचं चित्रही काढलं छोटंसं, त्याच्या बाजूला सैनिकांचे चित्र काढलेत. म्हणजे एखाद्या किल्ल्याला चारी बाजूंनं घेरून घेणं म्हणजे वेढा. ठीक आहे. मग त्याने पुण्याला जाताना 4 गावं जी कॅप्चर केली ती कोणती होती? हे प्रश्न आहे. शिरवळ, शिवापूर, सासवड आणि पुरंदर. मग त्याच्यानंतर आहे शब्द रेकग्निशन. रेकग्निशन म्हणजे ओळख. हा शब्द कुठे आला? आदिलशहाच्या पॅरेग्राफमध्ये. आदिलशहा गेव रेकग्निशन टू शिवाजीज स्वराज. म्हणजे आदिलशहानं त्याचं जे शिवाजी महाराजांचं राज्य आहे त्याला स्वीकार केलं. त्याच्या पुढे शब्द आहे मार्च. मार्च म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चवाला मार्च नाही राहते. मार्च म्हणजे कूच करणे, चालणे. म्हणजे शाहिस्तेखान मार्च टुवर्ड्स पुणे. म्हणजे शाहिस्तेखानने पुणे की तरफ कूच कर दी, म्हणून हिंदीमध्ये म्हणतात बघ, चालून जाणे त्या दिशेने, कूच करणे. नंतरचा शब्द आहे राहते स्विफ्ट. स्विफ्ट म्हणजे फास्ट, जलद. आता डोंगर दऱ्यामध्ये, सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये मोगलांच्या सैन्याला चपळाईनं एकदम क्विकली, एकदम फास्ट अटॅक करणं, पळून जाणं शक्य होतं का? बिलकुल नाही. कारण त्यांना त्या दऱ्याखोऱ्यात युद्धाची सवयच नव्हती. पण आपले मावळे, शिवाजी महाराजांचे मावळे कसे होते? त्याच्यामध्ये एकदम स्विफ्ट. त्या स्विफ्ट शब्दावरूनच मारुती स्विफ्ट निघाली राहते. स्विफ्ट म्हणजे फास्ट, जलद. ट्रॅव्हर्स म्हणजे पार करणे. म्हणजे एखादं अंतर आहे दऱ्याखोऱ्यातलं, ते ट्रॅव्हर्स म्हणजे पार करायचे अगदी स्विफ्टली. आणि अशा पद्धतीचे वारफेअर म्हणजे युद्ध, लढाई, लढण्याची पद्धती, याच्यामध्ये मावळे एक्सपर्ट होते. आता एखादी मावळ्याची जी तुकडी असती त्याला काय म्हणतात? ट्रूप, TROOP. डान्स ट्रूप असतो, मिलिटरीचा ट्रूप असतो. कोणतीही तुकडी 10-15 लोकांचा समूह म्हणजे ट्रूप. आता जेव्हा शाहिस्तेखान अटॅक करत करत आला तेव्हा त्याने जेव्हा चाकणच्या किल्ल्यावर हल्ला केला तेव्हा चाकणला एक किल्लेदार होता, त्याचं नाव होतं फिरंगोजी नरसाळ. त्याने 2 महिने किल्ला लढवला आणि शाहिस्तेखानाला पुढे येऊ दिला नाही. तर एखाद्याला तिथं अडवून ठेवणं, त्याला पुढे येऊ न देणं, त्याच्यासाठी एक सुंदर शब्द आहे, कीप ॲट बे. हा शब्द माझ्या वहीमध्ये आहे 12वा. KEEP, कीप ॲट बे. एखाद्याला एखाद्यापासून दूर ठेवणे. फॉर 2 months फिरंगोजी केप्ट शाहिस्तेखान ॲट बे. त्याच्यानंतर डिफेंड, त्याने किल्ल्याचं काय केलं? संरक्षण केलं. ही डिफेंडेड द फोर्ट. कोणतं फोर्ट? चाकणचं फोर्ट. कुणी डिफेंड केला? फिरंगोजी नरसाळनी. लक्ष देऊन ऐक. कोणी डिफेंड केला? फिरंगोजी नरसाळा. आणि
त्याला त्या किल्ल्याचं रक्षण करणं, त्याच्यावर लढा देणं याला म्हणायचं डिफेंड. सीज तर कळलाय तुला, 14वा शब्द सीज म्हणजे वेढा घालणे, SIEG. नंतर आहे डिवास्टेट. आता शाहिस्ते खान काय गपचूप येणार आहे का पुण्यामध्ये शिरल्यावर? पुण्याच्या जवळपास प्रत्येक गावाची नासधूस करू लागला. डिवास्टेट, DEVASTATE 15वा शब्द आहे. डिवास्टेट म्हणजे नासधूस करणे, उद्ध्वस्त करणे. डिवास्टेट सारखाच अजून एक आपण शब्द पूर्वी पाहिला होता 5 मिनिटापूर्वी, RUIN, RUIN, दोन्ही जवळपास समानार्थी शब्द आहे. मग शिवाजी महाराजांनी एक धाडसी निर्णय घेतला, त्याच्यामध्ये टायटल आहे बघ, ए बोल्ड प्लॅन. कितवा पॅरेग्राफ आहे? 1, 2, 3, चौथा पॅरेग्राफ. ए बोल्ड प्लॅन म्हणजे एकदम धाडसी बेत. तर त्यांनी काय केला धाडसी बेत, की आता शाहिस्ते खान लाल महाल तिथे जाऊन लपला होता, त्याच्यामध्ये जाऊनच त्याला मारायचं. हा धाडसी बेत त्यांनी केला होता. याला धाडसी का म्हणलंय? कारण लाल महालापर्यंत जाण्यासाठी इतके सैन्याचा वेढा घातलेला होता, गावोगावात कुणालाही शस्त्र घेऊन मध्ये येण्यासाठी परवानगी नव्हती गावात. मग अशा परिस्थितीमध्ये शाहिस्ते खानावर हल्ला करायचा कसा? तर शिवाजी महाराजांनी ठरवलं एका रात्री जायचं आणि शाहिस्ते खानावर अटॅक करायचं. आणि शिवाजी महाराजाचे तर गुप्तहेर त्याच्यावर डोळा ठेवून होतेच. तर गुप्तहेरसाठी एक सुंदर शब्द आहे राधेदीपात, स्पाय, SPY. स्पाय म्हणजे काय? गुप्तहेर. आणि एक सुंदर शब्द आला इंडीड. इंडीड म्हणजे काय? निश्चितपणे. आज राधे या गोष्टींचा अभ्यास करणार आहे का? तर राधेचं उत्तर आहे इंडीड पप्पा, आय विल स्टडी. इंडीड म्हणजे निश्चितपणे. एखादी गोष्टीवर जेव्हा आपल्याला भर देऊन सांगायचं असते त्याला म्हणायचं इंडीड. आणि नंतरचा शब्द आहे रिझॉल्व. रिझॉल्व म्हणजे काय? निर्धार. शिवाजी महाराजांनी काय केला होता? रिझॉल्व केला होता, निर्धार केला होता की आता शाहिस्ते खानाला लाल महालामध्ये घुसूनच मारायचं. आणि ज्या रात्री त्यांनी मारायला चालले होते त्या रात्री एक तिथं लग्न होतं, त्या लग्नाची वरात जात होती. त्या वरातीमध्ये शाहिस्ते खान त्या वरातीचा भाग म्हणून घुसले. तर मग त्या वरातीसाठी एक इंग्लिश शब्द आलेला आहे 20वा, प्रोसेशन. PROCESSION. प्रोसेशन म्हणजे परेड, त्यालाच वरात किंवा जुलूस असे पण म्हणतो आपण. शाहिस्ते खान जेव्हा रात्री गाढ झोपलेला होता तेव्हा शिवाजी महाराज गेले लाल महालात आणि त्यांनी केला त्याच्यावर अटॅक. आता एक सुंदर शब्द 21वा आला आहे, जेव्हा शाहिस्ते खान गाढ झोपीत होता, त्याच्यासाठी शब्द आला शाहिस्ते खान वॉज फास्ट अस्लीप ॲट दिस अवर. म्हणजे यावेळी शाहिस्ते खान गाढ झोपलेला होता. असे 21 शब्द मी तुला सांगितलेले आहेत राधे. 21वा शब्द होता गाढ झोपीसाठी फास्ट अस्लीप. फास्ट अस्लीप, शाहिस्ते खान वॉज फास्ट अस्लीप ॲट दिस अवर. पूर्ण 21 शब्द अतिशय मन लावून वाचायचे आहेत. 18 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 21 शब्द आहेत, 1-1 मिनिटाला 1-1 वर्ड. तुला कुठे लिहा वाटलं, कोणते नोट्स काय करा वाटलं कर, वहीमध्ये बघायचं आणि हे रीड करत करत ऐकायचं. त्याच्यानंतर एक छोटंसं पेज आहे त्याच्यावरती प्रश्न दिलेले आहेत 4, ते प्रश्न सोडवायचे. थँक्यू.